त्याचा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसलाय ना? बसला म्हणजे काय, मी किती सॉलिड ऍक्ट्रेस आहे तुला माहित नाही का? तुला सांगत होते नको नको राधिकावर विश्वास ठेवू नको, पण तू विश्वास ठेवलास तिच्यावर आणि आज ही वेळ आली. आज किती खदा खदा हसतेस तू, ढसा ढसा रडतेस तू आणि मलाही रडवतेस. नको रडू नको रडू. तुझं किती बरोबर आहे. मी राधिकावर उगाच विश्वास ठेवला ग. मी असं नव्हतं करायला पाहिजे. तुला सांगते गॅरी पेक्षा महत्वाचं माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. तू जर का म्हणत असेल तर आत्ताच्या आत्ता जाते आणि राजीनामाच देते. शनाया थांब. गॅरी तू इथे काय करतोयस? मी इथेच होतो. इथेच होता तू? हो शनाया, तू जे काही बोललीस ते मी सगळं ऐकलंय. तुझ्या अपमानाचा बदला मी घेणारच आहे. त्याच्या घरी जाऊन मी ऑलरेडी राडा करून आले. उद्या ऑफिस मध्ये जाऊन रेसिग्नेशनच देते. शनाया हे सगळं करायची काही गरज नाही. गरज नाही काय? गरज नाही. माझ्या शनू बेबीचं किती प्रेम आहे तुमच्यावर हे राधिकाला कळायला नको. तुम्ही जरा थांबता का? मला माहितीये तिचं माझ्यावर किती प्रेम आहे, पण हे जे सगळे लोक आहेत ना, लातो के भूत बातों से नहीं मानते या टाईपचे आहेत. यांना ना बरोबर लीगल पद्धतीनंच गोष्टी शिकवल्या पाहिजे. त्यामुळे उद्या मी राधिका मसालेमध्ये माझा ऍडव्होकेट घेऊन चाललोय. नाही, जे काही करायचं ते लिगलीच करणार आहे. त्यांचा जो काही सोक्षमोक्ष लावायचा आहे तो या ऍडव्होकेटच्या समक्षच लावणार, आणि नाही त्यांची कंपनी बर्बाद केली तर बघ. खरंच असं करणार आहेस? अरे म्हणजे नाही, आतापर्यंत गुरुनाथ सुभेदारला यांनी ओळखलेलंच नाहीये. हा, तुझा खरा चेहरा माहितीच नाही त्यांना अजून. नाही, आता या निमित्तानं माझी नवीन ओळख त्यांना कळणार आहे. सौमित्र बाळाचा फोन आला. काय? अगं बाई, सौमित्रचा फोन का आला? हरामखोर का फोन करतोय तुला? ते घरी जाऊन राडा करून आले ना, म्हणून केला असेल त्यांनी. कट कर कट कर. नाही थांब ना, बघ तू पण आता बोल. आता मी मायाला भेटलो ना, आता आपल्याला काही करावं लागणार नाहीये. म्हणजे हळूहळू तिला गुरुचं खरं रूप कळायला लागलंय. हे सगळं तू मला का सांगतोयस? हे सगळं तुझ्या बायकोला सांग आता. मला काही सांगण्याची आणि समजवण्याची काही गरज नाहीये, कळलं का? मला आता सगळं कळून चुकलंय. डोक्यावर पडलीस काय? असं काय बडबडते? एखाद्याची किती फसवणूक करावी, हा? याला काही अर्थ आहे का? ते सीईओचा नवरा, हा? काय चाललंय तुझं? आणि त्या राधिकाला सांग, मी जे काय बोलले ना त्या बाबतीत मला वाईट पण वाटत नाहीये आणि पश्चाताप पण वाटत नाहीये. कळलं मला साधारण काय. गुरु आहे ना समोर. काय नाटकीच ग तू, एक नंबर. बरं ठीक आहे, चल चालू दे तुझं काय ते. पण मला काय वाटतं, हे जे काय गुरुला उल्लू बनवणं चालू आहे तुझं, ते झालं असेल तर सांग. म्हणजे तुझ्या खिडकीतून 2-3 टाइम बॉम्ब बनवून टाकतो ना, तिकडेच लाव ना गुरुच्या पायाखाली. हे बघ सौमित्र, एक लक्षात ठेव, माझं बोलायचंय ते बोलून झालंय. आता मी काही बोलणार नाहीये. ओके ओके, नको बोलूस. बरं ऐक, मला जे काय सांगायचं ते मी सांगतो, ते ऐकून घे फक्त. आता मी मायाला भेटलो ना, बिचारी इमोशनल झाली होती ग. म्हणजे यापुढे तरी ती गुरुवर विश्वास ठेवेल की नाही मला जरा शंका आहे. आणि जरी विश्वास ठेवला तरी सावध तरी नक्की राहणार आहे गुरुच्या बाबतीत. जाऊ दे, तू आता काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसशील. टाइमपास चाललाय तुझा. तर नाटक तुझी सुरू कर ओरड. सॉरी सौमित्र, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. आणि त्या राधिकाला सांग, हा, शनाया आता कोणालाही घाबरत नाही. फोन ठेव. काय म्हणाल तो? त्याचं काही महत्वाचं नाहीये, पण तुझं डिसिजन करेक्ट आहे. आपण उद्याच ऍडव्होकेटला अपॉइंट करू आणि त्यांना घेऊन जाऊ आणि राधिका मसाले बंद करू. नाही, मी हे करणारच आहे, ठरलंय ते. तुम्ही बघाच कसं करतो. मी पण येते बरोबर. तुम्ही थांबता का जरा? हा, मी लिगली भांडायला चाललोय. लग्न नाहीये कोणाचं, सगळ्यांना घेऊन जायला तिथे. उद्याच्या उद्या राधिका मसालेमध्ये माझा ऍडव्होकेट घेऊन मी जाणार आणि लिगली सगळ्याचा सोक्षमोक्ष लावून, नाही ही राधिका मसाले कंपनी बंद पाडली ना तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. सौमित्र, मला सांग ना, तू काय म्हणजे काही विचार केलायस का? कशात? भाऊबीजेसाठी काय गिफ्ट आणली आहे शनाया दीदीसाठी? मी पर्स आणली रे. पर्स? का? ती काळ्या रंगाची पर्स घेऊन फिरत असते ना सतत. म्हणून अशी एक वेगळ्या रंगाची पर्स घेतली शनाया दीदीसाठी.
तू काय गिफ्ट घेतलंय शनाया दीदीसाठी? पहिली भाऊबीज आहे ना तुमची? हो, मी ना शनाया दीदीसाठी साडी घेतली. का रे साडी का? हो, साडीमध्ये ती काय छान सुंदर दिसते ती. हो खरंय रे, म्हणजे इतकी सुंदर दिसते ना की दीदी वगैरे म्हणावंसं वाटत नाही. खरं तर प्रेमात पडावंसं वाटतं शनायाच्या. ए श्रेयस, अरे श्रेयस आहे हा? इथेच आहेस तू? हा इथेच आहे. मला कळलंच नाही श्रेयस आहे. ए याला पण विचार ना काय गिफ्ट आणली आहे शनाया दीदीसाठी. शनाया दीदी याला पण ओवाळणार आहे. नाही बाबा, मी नाही विचारणार. का? नाही, अरे काय त्याचा एकदा गैरसमज झाला होता शनाया आणि माझ्यामध्ये काही चालू आहे का वगैरे. पण बरं आहे बाबा, आज जर ओवाळलं ना तिने तर बरं आहे, सगळ्यांसमोर ओवाळेल म्हणजे त्यालाही कळेल बाबा बहिणीचंच नातं आहे माझं तिच्या बरोबर. अरे फक्त तुझं काय, तुझं माझं ह्याचं सुद्धा, आपल्या सगळ्यांचं. सगळ्यांनाच बरोबर. काय झालं? काय झालं? तू असं टेन्शन मध्ये का दिसतोयस? मी नाहीये टेन्शन मध्ये. ते हे बघ, तू बघ त्याच्याकडे बघ, दिसतोय की नाही टेन्शन मध्ये? नाही, त्याचा चेहराच तसा आहे. म्हणजे नाही, आज जरा भुवया अजून जमल्या तिथे, आठ्या जास्त झाल्या, जास्त वाटतं टेन्शन त्याला. एक मिनिट, तू भाऊबीजेचं टेन्शन वगैरे घेतलंयस का? त्याच्या हॅ म्हणून कळत आहे ना, मी म्हणालो होतो तुला त्याला भाऊबीजेचं नसणार आहे रे टेन्शन. उलट सगळ्यांच्या आधी जाऊन बसेल बघतो शनायाकडून ओवाळून घ्यायला. नाही, तसंच नाही, अगदी तसंच नाही. तसं नाही म्हणजे मला ओवाळणं वगैरे फारसं पटत नाही. का? काल म्हणालो होतो ना तुम्हाला की ते रक्ताचं नातं असेल, भाऊ बहीण सख्खे भावंड असतील तर ते छान वाटतं ना भाऊबीज वगैरे. अरे असं नसतं. भाऊबीजेला भाऊ बहिणीने एकमेकांना असं सगळं केलं ना की त्यांचं नातं स्ट्रॉंग होतं. करेक्ट आहे, मग मान्यच आहे मला. पण ते त्यांचं रक्ताचं नातं असेल तर. आता एखाद्यामध्ये छान मैत्री असेल, एक मुलगा एक मुलगी छान मैत्री असेल तर कशाला उगाच ओढून ताणून भाऊ बहीण वगैरे. हे मला पटलंय श्रेयस, खरंच. म्हणजे मला पण तेच जास्त आवडतं. मैत्रीसारखं सुंदर जगात काही नाही रे. करेक्ट. पण आता शनायाचीच जर इच्छा असेल तर काय करणार ना, म्हणजे रिस्पेक्ट करावा लागेल त्याच्या इच्छेत. बरं झालं वहिनी तुम्ही आलात. आता सांगा काय करायचं आपल्याला? हो, आपण भाऊबीजेचं ओवाळून घेऊया, कारण थोड्या वेळात गुरुनाथ येतील, मग काहीच होणार नाही. करेक्ट. आपण लगेच भाऊबीज आठवू. एक मिनिट, एवढं घाई नको ना करूया आपण. शनाया दीदी येणार आहेत ना? दीदी? हो मॅम, आपण थांबूयात ना. तिला पण कोणाला तरी ओवाळायचं असेलच ना. हा, म्हणून आतापासून आम्ही सगळेच दीदी दीदी म्हणायला सुरुवात केली. म्हणजे लहान आहे माहितीये, पण तरी एक टाइमपास म्हणून दीदी. हो, पण तिने मला यातलं काहीच सांगितलं नाहीये. मलाही नाही म्हणाली असं काही. आणि ती एकटी थोडीच येणार आहे, गुरुनाथ पण येतील की. सौमित्र, यावर्षी मी तुम्हाला ओळवणार आहे. तुम्हाला ओळवाळा नाही तर ओवाळ, मला काही चालेल. कारण जेनी तुझ्यासारखी जर बहीण मला मिळत असेल ना तर मला आनंदच होणार ना. आणि आईचा मामा पण होता येईल ना मला. ठीक आहे, आता अशाच गप्पा मारत बसणार आहात का? चला ना, आपण कार्यक्रम करूया ना ओवाळायचा. चला चला चला. घ्या घ्या. याची काय गरज आहे? घ्या. सुखी राहा, सौभाग्यवती. सर, काय झालं? रडताय कशाला? मोठ्या बहिणीची आठवण आली वहिनी. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती ती. लहानपणापासून तिनेच मला सांभाळलं होतं. वहिनी, एकदा रक्षाबंधनला ना गंमत म्हणून मीच तिला राखी बांधली होती. 2 वर्षापूर्वी गेली ती. वहिनी, त्यावेळेला ती माझी एकुलती एक बहीण होती. हो, पण खरं सांगू, आज तुमच्या रूपाने माझ्या आयुष्यात आणखीन एक बहीण आली.
भाऊ म्हणून या वयात मी तुमचं कितपत रक्षण करू शकेन नाही माहित मला, पण वहिनी आजपर्यंत तुम्ही मला सांभाळून घेतलं, याही पुढे सांभाळून घ्याल याची खात्री आहे मला. वहिनी, तुमच्यामुळे आज ही राधिका मसालेची एवढी गोड फॅमिली मिळाली, त्याबद्दल मी तुमचं. अहो असं का बोलताय? हे काय आभार वगैरे? तुम्ही या कुटुंबाचा महत्वाचा भाग आहात. तुमचा किती आधार वाटतो हे मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. असं नका बोल. अरे यार, हे ऍडव्होकेट पण असे इतकं उशीर काय करतात? कधीच बोलवलं, अजून नाही आले. अजून भेटायला सांगितलं त्यांना? शनाय, काय मला काही कळत नाही का? पहिल्यांदा भेटतोय कोणाला मी. इथेच याच जागी याच वेळेला बोलवलं होतं, अजून कसं नाही आले? पण बेस्ट केलंस आहे, ऍडव्होकेट अपॉइंट केला आहे, बेस्ट केलंस तू. आता आपण त्यांच्यावर लिगल ऍक्शन घेऊ शकतो, तेही राधिका मसालेच्या ऑफिसमध्ये जाऊन. नाही तुकडाच पाडू आज. नाही घेऊ शकतो म्हणजे घेणारच आपण. त्याला काय अर्थ काय? तुकडा वगैरे तेच करायचंय. अरे यांना काय वाटलं? लिगली यांना असं दाखवून दे ना की बघत राहतील. काय समजले काय मला? हार्ड आहे भाई तू, हार्ड आहे. नाही काय भाषा काय? हार्ड आहे काय? हार्ड आहे कुठून शिकले? मगाशी काय ते तुकडा पाड म्हणालीस, आता हार्ड आहे. ते सौमित्र बरोबर राहून असली भाषा शिकलीस का? माझ्या बरोबर असं नाही बोलायचं, सांगून ठेवतो तुला. तू त्याचा राग माझ्यावर काढू नकोस ना. एक तर तुला सपोर्ट करते, तुझ्या बाजूने बोलते, आणि तुझं मात्र काय? ते तुझ्यावर नाही राग काढते का, पण ती ऍड बघून माझं डोकं फिरलं यार. मला चिडचिड. अरे हॅलो सर, सॉरी माझ्यामुळे थोडा उशीर झाला. नाही कम्प्लिटली ओके. ओळख करून देतो, ही माझी वाईफ शनाया. एक्स. एवढं स्पेसिफिकली सांगायची गरज आहे का? ऍडव्होकेट आहे ना, सगळं सांगायलाच पाहिजे. सर, मी तिला इथे आणायचं कारण हेच आहे की तिकडे जे काही झालं ना ते सगळं हिच्या उपस्थितीत झालं. म्हणजे हिने सगळं पाहिलंय, ती साक्षीदार आहे, ती तुम्हाला सगळं सांगेलच. सांग शनाया. सांगते ना, मी आय विटनेस आहे. इट्स ओके, पण आता आपण इथे बोलत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. आधी आपण राधिका मसाल्याच्या ऑफिसला जायला हवं, नाही का? बाकी जाता जाता बोलूया. जाता बोलू. चल तू सगळं सांगायचं आणि एकही मुद्दा सोडू नको. कुठले आवाज येतात पण? आता पुढचा आवाज बास आता. किती दट्टा मस्करी करणार आहात तुम्ही? आता ते गुरुनाथ आणि शनाया कधी येतील? जरा सिरियस चेहऱ्याने बस. शनाया ना येडी आहे. तिला खरं तर इथे आधी यायला हवं, तरच भाऊबीज साजरा होईल ना. नाहीतर आम्ही सगळे भाऊ आम्ही कन्फ्युज होणार की बहिणीचा संसार वाचवायचं की भाऊजींना कुठेतरी पोचवायचं. वहिनी, मी निघू का? कुठे? अहो मला माझ्या बहिणीकडे जायचंय भाऊबीजेला. पण आत्ता? अरे काय तेच बोलतोय केव्हापासून? तुला सांगितलं ना की तिथे संध्याकाळी जा. नाही, संध्याकाळी तिला वेळ नाहीये ना. अरे मग तिला इथे बोलव ना तू. नाही, ते लांब पडेल तिला. मग आमची पण भेट होईल ना. यस, ऐक ना, आता कधीही गुरुनाथ इथे येतील, तुला तर त्यांचा स्वभाव माहितीये. उगीच इथे तमाशा करतील. अशा वेळेला राधिका मसालेची सगळी टीम इथे असलेली बरी. आणि वहिनी, मी काय बोलतो, आपण ना सगळे जरा असा पार्टी मूड मध्ये एन्जॉय करूया. म्हणजे काय, तेव्हा तो आला ना गुरु, मग त्याची अजून चिडचिड होईल, अजून भडकेल तो. ही मस्त आयडिया आहे, खरंच मस्त आयडिया. अजून भडकेल तो. चला तयारी करूया. श्रेयस ये रे, तू टेन्शन. गिफ्टचं तू काय बोललंच नाही. गुरुनाथ, तुमची मी इतकी कधीच वाट पाहिली नव्हती. आज मी तुमची खूप वाट पाहते. आज इथे येऊन तुम्ही नेमका काय तमाशा घालताय पाहायचंच आहे मला. काय झालं? नाही काही नाही, ते आपल्याला आज जायचंय ना. हो एक काम करा सर, तुम्ही जरा पुढे जा, मी एक महत्वाचा कॉल करून लगेच आलो. शनाया, तू नाही ना त्यांना. चला. हॅलो, तयार आहात ना? या राधिका मसाले कंपनीच्या इथे मी आणि ब्रेकिंग न्यूज तुमची वाट बघतोय. राधिका, या मीडियावाल्यांसमोर पुढे करायची हौस आहे ना, हे आज आणतो मीडियावाले.
माझ्याशी गेम करता काय? आज दाखवतोस तुम्हाला गेम कसा खेळतात ते. सो अटेन्शन प्लीज माय डिअर पीपल. असं आहे की आपण जी ऍड केली होती राधिका मसाल्याची, तो प्रॉडक्ट तो सुपर डुपर हिट झालेला आहे आणि मार्केटमध्ये फक्त एकच चर्चा आहे, राधिका मसाले, राधिका मसाले आणि फक्त राधिका मसाले. सो आजच्या या आनंदाच्या दिवशी आपण सेलिब्रेट करणार आहोत, सक्सेस पार्टी करणार आहोत. आता खऱ्या अर्थाने सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. हे ते सेलिब्रेशन नंतर, आधी आपण भाऊबीज तरी करून घेऊया. अरे ढोकळ्या, मी काय सांगते ते ऐक ना. मी काय ते ओवाळायला नाही आले. काय बोलतेस शन्या? अगं तुला यांना ओवाळायचं होतं ना. सकाळपासून हेच सांगतायत की तू ओवाळणार आहेस त्यांना. त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्यांना म्हटलं होतं की मी तुमची आरती काढेन. त्यांना वाटतं मी त्यांना ओवाळणार आहे. माहितीये का तुम्हाला सगळ्यांना हे कोण आहेत? कोण आहे तूच सांग ना, आम्हाला कसं कळणार? तर सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. मी जे काय बोलते ते खूप सिरियसली बोलते. हे आहेत ऍडव्होकेट शिणकर आणि हे मिस्टर गुरुनाथ सुभेदार, म्हणजे माझ्या मिस्टरांचे ऍडव्होकेट आहेत आणि ते तुम्हाला फसवणुकीबद्दल जाब विचारायला आलेत. हो का? नमस्कार, मी राधिका. हॅलो, मी ऍडव्होकेट शिणकर. तुम्ही का? मग असे उभे का? बसा ना, या बसा. पण शनाया, तू ह्यांना का घेऊन आलीस? तुझे मिस्टर कुठे आहेत? मिस्टर गुरुनाथ? माझे मिस्टर येणार आहेत लवकरच. हो का? आणि मज्जा येणार आहे आता. हो, खरंच खूप मज्जा येणार आहे. तुझी एवढी वाट कधीच बघितली नव्हती. हॅलो सर. अरे हॅलो, आलात सगळे? बरं झालं वेळेत आलात. तुम्ही न्यूज बद्दल सांगणार होतात. हो, न्यूज नाही, ब्रेकिंग न्यूज. काय? राधिका मसालेची आत्ता चालू असलेली ऍड तर तुम्ही पाहिली असेलच. या ऍडमुळे माझी बदनामी होते आणि त्याच संदर्भात भांडण्यासाठी आज मी माझ्या ऍडव्होकेटला घेऊन इथे आलोय. आता थोड्याच वेळात ही बदनामी कशी केली आहे त्यांनी आणि मला कसं फसवलंय ते तुमच्या समोर मी सिद्ध करेन आणि त्याच्यानंतर या राधिका मसालेला टाळं लागेल. आहे की नाही ब्रेकिंग न्यूज? चला. काय कशाने? तुझे ते मिस्टर गॅरी येणार होते ना, कुठे ते? घाबरले की काय? तो घाबरत नाहीये कोणाला. वादळासारखा आहे तो, वादळासारखा. हो, आणि इकडे पण वादळासारखाच येणार आहे आणि राधिका मसाल्याचं छप्परच उडून जाणार आहे बघ. अरे मला भीतीच वाटायला लागली आता. तू तर पहिले उडून जाशील. मला पण भीती वाटायला लागली आहे. नाही, तुला काहीच नाही होणार. आलोय मी. हो ग, नाही आलोय मी, पण एकटा नाही आलो. बघताय ना, हा सगळा फौज फाटा घेऊन आलोय. काय बघताय ना, हीच ती तुमची आवडती जगप्रसिद्ध राधिका मसाले कंपनी आणि याच त्या राधिका मसालेच्या सर्वे सर्वा सौभाग्यवती राधिका बनहट्टी. नाही, आतापर्यंत याच ऑफिस मधून तुम्हाला नेहमी ब्रेकिंग न्यूज मिळायच्या ना, आजही मिळणार. हा, पण यांच्या बाजूने नाही, मी देणारे ब्रेकिंग न्यूज. ही राधिका मसाले कंपनी आणि त्यांचे हे सगळे एम्प्लॉईज इन्क्लुडिंग या सर्वे सर्वा लोकांशी कसं खोटं वागतात, त्यांना कसं फसवतात, हे आज फक्त तुमच्या देखत नाही तर माझ्या ऍडव्होकेट साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांसमोर मी सिद्ध करणार आहे.